जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वंडली गावात शेतकऱ्यांनी शेतमोजणीच्या कारवाईविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून मोजणीला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाली असून अनेक शेतांमध्ये पिके उगवू लागली आहेत. आधीच शेतातील पिके हरिण, रानडुक्कर, नीलगाय, रोही यांच्या वर्दळीमुळे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत अचानक शेतमोजणी सुरू करण्यात आल्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. यापूर्वी काही काळ मोजणी होणार नसल्याचे सांगण्यात आल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले होते. मात्र अचानक काही शेतकऱ्यांना नोटिसा देऊन मोजणी सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना अद्याप मोजणीची नोटीसही मिळालेली नसल्याने या प्रक्रियेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सध्याच्या काळात शेतात यंत्रसामुग्री आणि कर्मचाऱ्यांची ये-जा झाल्यास उभ्या पिकांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे आर्थिक फटका बसून उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. यामुळे पिके सुरक्षित होईपर्यंत शेतमोजणीला स्थगिती द्यावी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी विजय श्रीरामजी अवघड यांच्यासह वंडली गावातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. कैलास वामनराव अवघड वंडली या गावामधून आम्ही पूर्ण कास्तकार लोक आलेले आहोत आणि आमच्या गावामध्ये डुक्कर, हरणं, रोही याचं खूप नुकसान होऊन राहिलं आणि सोयाबीनचे झाडं निघून नेले. हे निघाल्यानंतर आता हे भूमीवाल्यानं मोजणी करून आम्ही ते पण तुडण करत आहे. आमची अशी विनंती आहे की भूमीवाल्याची मोजणी करत आहे त्यांनी 1 महिन्यासाठी थांबवण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, काय मत आलं त्यांचं? मग जिल्हाधिकारी साहेब म्हणे काही हरकत नाही, मी बोलून तुमची मोजणी कॅन्सल करतो.